लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त परभणी शहरातील बसस्थानकाजवळील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद अवचार, साहेबराव, किशनराव मकरंद यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचा व साहित्यिक वारशाचा गौरव करत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले। समाजातील वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासमोर या ठिकाणी प्रचंड मोठा मातंग समाज जनसमुदायाचा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आज 57वा स्मृती दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी सर्व समाज अण्णाभाऊ साठेच्या चरणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी आमच्या गल्लीचे लवजीनगर गल्लीचे नगरसेवक आदरणीय अजय वाघमारे साहेब, दुसरे नगरसेवक चांदूराम बोराडे साहेब, मानव हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूराज शेळके, आमचे बंधू कांबळे साहेब यांच्याबरोबर आलेले सर्व मित्र परिवार या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। अण्णाभाऊ साठेंच्या कार्याची पावती समाजाने स्वीकारल्यानंतर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार शासनाने द्यावा यासाठी आंदोलन चालू आहे। यासाठी मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबाला विनंती करतो की डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करून मातंग समाजाची जी महाराष्ट्रातली नाही तर देशातली मागणी आहे ती पूर्ण करावी अशी विनंती करतो। आणि सध्या रिझर्वेशन वर्गीकरण जो महाराष्ट्रात लढा चालू आहे यासाठी मातंग समाजाला यश देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करतो, लवकरात लवकर मातंग समाजाला व कडचं आरक्षण देऊन पाठिंबा द्यावा व घोषणा करावी। मातंग समाजाच्या तरुण महिलांना मुलींना न्याय देण्याची भूमिका अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी अशी परभणी येथील समाज बांधवांतर्फे विनंती करतो। जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय